दुसऱ्या दिवशी सकाळ उजाडलेली नसते, पण आपण बायका मात्र भाजीची तयारी की नाही आदल्या दिवशीच करून ठेवतो. तर इथे बघा आता माझं रात्रीचं जेवण चालू होतं आणि दुसऱ्या दिवशी भाजी कोणती करायची ह्याची तयारी मी इथे करायला सुरुवात केलेली आहे. भाजी आहे ना धुवायला टाकली एकीकडे आणि हे दुपारच्या वेळेस आहे ना आज कुणाला नॉनव्हेज घेऊन आला होता, म्हणजे मच्छी घेऊन आला होता. ते सगळं मॅरिनेशन करून ठेवलं होतं कोलंबी फ्राय. तर त्यात मी तिखट मसाला, हळद, आलं, लसूण याची पेस्ट वगैरे सगळं टाकलेलं आहे आणि कॉर्नफ्लॉवर वगैरे असं ते तांदळाचं पीठ टाकून ते मॅरिनेशन करून ठेवलं फ्रीजमध्ये आणि ते फ्राय करायला सुरुवात केली. आणि ज्या दिवशी आमच्याकडे नॉनव्हेज बनतं ना त्या दिवशी किचनमध्ये की नाही सगळ्यांच्या फेऱ्या असतात ना, तर इतर दिवशी कोणीही किचनमध्ये फिरकून बघत नाही. नवऱ्याने दिलेला चहा इथं प्यायलो. मच्छीचा वास गेलाय ना, मच्छीचा वास गेला. घरात नॉनव्हेज बनलं असेल की वाघ्या शेरू सुद्धा अगदी उत्साही असतात, म्हणजे कधी एकदा बनतं आणि कधी आम्हाला खायला मिळते असं त्यांचं होतं. आणि ज्या दिवशी फिश असते ना त्याची दोघंजण जाम खुश असतात. तर आज कुणालच्या बाबांनी किचनमध्ये माझ्यासाठी स्पेशल डिश बनवली होती, म्हणजे अंडा आणि पाव असतं ना ते मला आवडतं खायला, ते त्यांनी माझ्यासाठी स्पेशल बनवलं. आणि कुणालनी मात्र म्हणजे कोलंबी फ्राय होता होता 10 फेऱ्या मारल्या असतील किचनमध्ये. तर इथे केसांना पण बघा माझा कलर लावून झाला होता आणि तोच मी तुम्हाला दाखवत होते. सगळं आवरून झाल्यानंतर ते किचन आवरून घेतलं. 9:15 वाजलेत रात्रीचे आणि 9:15 वाजता आज घरातलं सगळं काम कंप्लीट झालेलं आहे आणि आता झोपायची तयारी. तर सगळ्यांना गुड नाईट.